इकडे इन्स्पेक्टर सावंत नागराजला म्हणतात की काय किल्लेदार, मिळतंय का कोण वकील? तेव्हा नागराज म्हणतो 4-5 वकिलांना कॉल झालेत, मिळेल लवकरच. इन्स्पेक्टर सावंत म्हणतो तुमचा कोणीही फोन उचलत नाही, बरोबर का? तसं काय आहे ना किल्लेदार, हल्ली नंबर सेव्ह जरी झाला ना तरी कळतं कोण फोन करतंय. इकडे नागराज विचार करतो की तो महिपतच्या घरी भेटलेल्या वकिलाचं काय नाव होतं बरं? मग त्याला आठवतं की विजय भालेराव. तेव्हा नागराज विजय भालेराव यांना कॉल करतो आणि म्हणतो हॅलो, मी नागराज किल्लेदार, माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा होती, त्याची डिटेल्स. त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव म्हणतो हो आहेत माझ्याकडे. ते म्हणजे रविराज किल्लेदार यांच्या सख्या भावाला अटक झाली आहे, हे पनवेलमध्ये सगळ्यांना कळलंय. नागराज म्हणतो मग तुम्ही माझी केस घ्यायला तयार आहात का? ॲडव्होकेट भालेराव म्हणतो मी तुमची केस घेईल, पण एका अटीवर. नागराज म्हणतो कोणत्या? तेव्हा ॲडव्होकेट भालेराव म्हणतो मी जेवढं सांगेल आणि तेवढंच बोलाल, केस मी माझ्या पद्धतीने लढेल, तुम्ही मला कुठल्याही मुद्द्यावर अडवणार नाही, असं म्हणून फोन ठेवतो. इकडे पोलिसांनी नागराजला कोर्टामध्ये आणलेलं असतं. वकील म्हणतात कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. नागराजच्या बाजूनी ॲडव्होकेट भालेराव म्हणतात नागराज हे पनवेलचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि नामांकित वकील रविराज किल्लेदार यांचा सक्का भाऊ आहे आणि नागराज यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहे ते नक्की गंभीर आहे, पण चौकशीसाठी त्यांना कस्टडी ठेवावे हे बरोबर नाहीये. मी कोर्टाला विनंती करतो नागराज पूर्ण चौकशीमध्ये सहकार्य करतील आणि त्यांना जामीन मिळेल अशी मी त्यांना विनंती करतो. तो रविराज किल्लेदाराचा सक्का भाऊ नागराज यांनी आपल्या सख्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि जेव्हा नागराजला कळलं की हे प्रकरण सुमनला पण कळालंय तेव्हा त्यांनी सुमनला पण किडनॅप केलं. ह्या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे अर्जुन वकिलांना सादर करतो. भालेराव अर्जुनच्या प्रश्नाचे प्रत्युत्तर देतो, ते पण खोटी. पुढील एपिसोडमध्ये नागराजला बेल मिळते. आता पुढे काय होईल ते नक्की पहा या चॅनलला. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.